नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्यामया भव। स्वागतम सुस्वागतम. नमस्कार मंडळी, कसे आहात? साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच म्हणजे साकव्य आयोजित पाक्षिक कविकट्टा वर्ष 3 पुष्प पहिले या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचे मी ज्योती देशपांडे मनापासून स्वागत करते. आपला हा पाक्षिक कविकट्टा नव्या स्वरूपात नव्या ढंगात आपल्यासमोर सादर होत आहे. आशा करते आपल्याला हा बदल नक्की आवडेल. यावर मी माझ्या 4 ओळी सादर करू इच्छिते. पाक्षिक कविकट्टा नक्कीच होईल भव्य. पाक्षिक कविकट्टा नक्कीच होईल भव्य. रसिक श्रोत्यांच्या हृदयात घर करेल साकव्य. रसिक श्रोत्यांच्या हृदयात घर करेल साकव्य. तर मंडळी, आपणा सर्वांना पाक्षिक कविकट्टाचे नवीन प्रारूप कसे वाटले ते आपण खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगू शकता. आणि सांगा, काही नवीन संकल्पना असतील त्या देखील तुम्ही आम्हाला सुचवू शकता. साकव्य आयोजित पाक्षिक कविकट्टा क्रमांक 1 आणि पाक्षिक कविकट्टा क्रमांक 2 दोन्हीही यशस्वीरित्या पार पडले, ज्यामध्ये अनेक दिग्गज कवी कवयित्रींनी आपापले सादरीकरण सुंदररित्या केले आणि त्या कवितांचे रसग्रहण देखील करण्यात आले. त्या कवितांमधून उपांत्य फेरी जिंकून अंतिम फेरीत स्थान मिळवलेले साकव्य काव्यवीर होते कवयित्री ज्योत्स्नाताई तानवडे, कवी शंकर माने आणि कवयित्री अरुणाताई मुल्हेरकर. आणि अंतिम फेरी जिंकून काव्यवीर ठरलेले मानकरी होते अरुणाताई मुल्हेरकर, जयश्रीताई कुलकर्णी आणि रेखाताई कुलकर्णी. या तिन्ही मंडळींनी यशस्वी संपादन केली होती. मंडळी, पहिल्या पर्वामध्ये दीपक जोशी सर आणि अनिल देशपांडे सर आणि पाक्षिक कविकट्ट्याच्या दुसऱ्या पर्वात संजीव दिघे सर यांनी वेळोवेळी घेतलेले प्रयत्न हेच साकव्याचे यश आहे असे आपण म्हणूच शकतो. आणि तीच साखळी पुढे धरून आता ही जबाबदारी मी ज्योती देशपांडे आणि स्नेहल कुलकर्णी पुढे नेत आहोत. तर साकव्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या पर्वास आपण दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद बघता आपण रसिक श्रोते या तिसऱ्या पर्वात सुद्धा आपला सौहार्दपूर्ण प्रतिसाद द्याल ही अपेक्षा करते. नमस्कार, मी पांडुरंग कुलकर्णी, संस्थापक अध्यक्ष साकव्य अर्थात साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच नाशिक. आज आपल्या या साकव्य पाक्षिक कविकट्ट्याच्या तिसऱ्या पर्वामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपले साकव्यचे विविध पैलू आहेत, विविध उपक्रम आहेत, विविध कार्यशाळा आहेत. व्यक्तित्व विकास घडवण्याच्या मार्गामध्ये आपल्याला असे बरेच थांबे आपले आहेत, स्टेशन्स आहेत. त्यातलं सर्वात महत्त्वाचा थांबा, महत्त्वाचं स्टेशन म्हणजे पाक्षिक कविकट्टा. त्याचं हे तिसरं वर्ष सुरू होत आहे आणि त्या तिसऱ्या पर्वाचा, तिसऱ्या वर्षाचा हा पहिला एपिसोड आपणासमोर आता आपण सादर करणार आहोत. खरं तर पहिलं पर्व होतं ते फक्त कविता सादर करण्याचं होतं. 15-20 लोक कवी यायचे, कविता सादर करायचे. नंतर मग आपण थोडासा त्यामध्ये बदल केला आणि विविधांगी कविता सादर करण्याचा प्रयत्न केला. मग ते निसर्गावर असेल, मुक्तछंद असेल, विविध पैलू असतील, त्याच्यामध्ये गझल असेल, ओवी असेल, अभंग असेल, विविधता आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपण आणखी त्याच्या पुढे जाऊन आपण असा विचार केला की 15-20 कवींचं सादरीकरण करण्यापेक्षा आपण 5च कवींचं सादरीकरण करूया.
आणि त्या 5 कवी जे सादर करणार आहेत, समजा पहिला कवी त्यांनी ती कविता सादर केली, तर त्या कवितेबद्दल तज्ज्ञ समीक्षक किंवा रसग्रहणकर्ते त्या कवितेबद्दल बोलतील. त्या कवितेतले सगळे चांगले वाईट गुण असतील ते सगळं आपल्या समोर ठेवतील आणि हा सगळा पूर्ण लाईव्ह कार्यक्रम असेल. आणि असे 5 कवी, त्यांच्या 5 कविता, त्या 5 कवितेबद्दलचं सगळं समीक्षण, निरीक्षण, परीक्षण आणि इन जनरल सर्वसाधारणपणे कविता म्हणजे नक्की काय आणि त्याच्यावरचं जनरल भाष्य हे सगळे तज्ज्ञ लोक आपल्याला करीत होते. तर दुसऱ्या पर्वामध्ये ही उंची आपण गाठली आणि त्यामुळं साकवेला एक लोकप्रियता मिळाली, व्ह्यूज वाढले, सबस्क्रायबर्स वाढले, लोक वाट पाहू लागले की साकवेचा पाक्षिक कविकट्टा आता येणार, 15 तारखेला येणार, 30 तारखेला येणार. आणि या दुसऱ्या पर्वामध्ये जे आपण शिखर गाठत चाललो आहोत त्याचं श्रेय प्रामुख्यानं जातं ते त्या पर्वाचे मुख्य समन्वयक संजीव दिघे सरांना. आणि त्याचबरोबर हे सगळं जे तंत्र आहे ते तंत्र सांभाळणारे आपले तंत्र समन्वयक मिलिंद पगारे सर यांना. मग बाकी आमचं तर सहकार्य असतंच, मार्गदर्शन असतंच आणि विविध क्षेत्रातले काव्याच्या विविध प्रकारातले तज्ज्ञ लोक आपण प्रत्येक वेळी नवीन असे लोक आपण आणत होतो आणि ते सगळं या कविता सादर करणाऱ्यांबद्दल जे बोलायचे ना, तर त्याच्यामधून एक विकास साधायचा. कविता कशी असली पाहिजे, कवितेचे कोणकोणते कांगोरे आहेत, कविता म्हणजे काय नक्की आणि त्याच्यामध्ये सुधारणा कशी झाली पाहिजे, म्हणजेच कवितेचा विकास कसा झाला पाहिजे, याचं शिक्षण अव्याहतपणे आपण गेली 3-3.5 वर्ष करीत आलेलो आहोत. आणि आता ही गरुड भरारी मोठ्या प्रमाणात होत आहे. हे आताचं जे 3रं पर्व आहे याचे सुद्धा मार्गदर्शक संजीव दिघे सरच आहेत. आणि आता आपण नवीन जबाबदारी जी दिलेली आहे त्या आहेत ज्योती देशपांडे मॅडम आणि स्नेहल कुलकर्णी मॅडम. या दोघी आता या वर्षाचं हे 3रं पर्व सांभाळणार आहेत, पुढे नेणार आहेत आणि त्या दोघींना पूर्णपणे मार्गदर्शन संजीव दिघे सरांचं असणार आहे. नेहमीप्रमाणे तंत्र समन्वयक आणि इतर सर्व टीम असणारच आहे. आणि अशा या 3ऱ्या पर्वातल्या पहिल्या एपिसोडसाठी मी आपल्या या चमूला निमंत्रित करतो आणि त्यांनी आपली ही जी सेवा आहे कविकट्ट्याची ती सादर करावी अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. साकव्याचे अध्यक्ष श्री पांडुरंग कुलकर्णी सर, तंत्र समन्वयक मिलिंद पगारे सर, माझ्या सहसूत्रसंचालक स्नेहलताई कुलकर्णी आणि पडद्यामागे राहून खंबीर भूमिका बजावणारे समन्वयक आणि मार्गदर्शक असलेले साकव्याचे खंदे अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी श्री संजीव दिघे सर, आपणा सर्वांचे मी स्वागत करते आणि आजचे आपले सहभागी सदस्य यांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करते. तर मंडळी, पाक्षिक कविकट्ट्याच्या पहिल्या पुष्पाचा विषय आहे आठवण. आता आठवणींवर काय बोलावे किंवा किती बोलावे. आठवणी या अलवार तर कधी बोचऱ्या, सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर झुलणाऱ्या, तसेच उत्साह उमंग यामध्ये चिंब भिजवणाऱ्या सुद्धा असतात. आठवणींचे प्रत्येकाचे स्वरूप हे वेगळे असूच शकते, हो ना. आपले लाडके कवी गीतकार वैभव जोशी आठवणींवर छान व्यक्त होताना म्हणतात, शुभ्र फुलांची नभात पखरण, सागरातले अमृत मंथन. शुभ्र फुलांची नभात पखरण, सागरातले अमृत मंथन. धरतीवर रंगांची उधळण तुझी आठवण. धरतीवर रंगांची उधळण तुझी आठवण, तुझी आठवण. वा वा, क्या बात है. किती सुंदर व्यक्त झालेले आहेत सर आठवणींवर. चला तर मंडळी, मी तुमच्या आणि माझ्यातील निवेदनाचा हा अंतरपाठ दूर सारून
पाक्षिक कविकट्टा वर्ष तिसरे पुष्प पहिले या भागात सर्वप्रथम आमंत्रित करते अनिताताई गुजर यांना. अनिताताई अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ठाणे जिल्ह्याच्या अध्यक्ष आहेच आणि त्या कवयित्री, लेखिका, निवेदक देखील आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. नुकतेच त्यांना वर्ल्ड ह्युमन राईट्सचे जॉईंट सेक्रेटरी हे पद देखील मिळाले. अशा हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला मी आमंत्रित करून आपली रचना सादर करावी अशी विनंती करते. अनिताताई गुजर. आभाळ मायेच्या आठवणी. नकळत दाटून आल्या आभाळ मायेच्या आठवणी, आवडत्या व्यक्तिमत्वांच्या अनमोल अशा साठवणी. उबदार मायेचा ओलावा अशी कौतुक करते आई, बाबांची आभाळ माया नित्य मुलांसाठी झटण्यात जाई. चिवकाऊचा गोड घास भरवते मला माझी आजी, चिवकाऊचा गोड घास भरवते मला माझी आजी. आजोबांच्या संगतीत माझे मन नेहमीच असे राजी. प्रेमाच्या गोड छत्रछायेत आत्या जोजवते मांडीवर, मायेरूपी असते छाया मावशीची लाडक्या भाच्यांवर. माहेराहून सासरे परतताना काळीत जड होते काकूचे, गाडीमध्ये सांभाळून बसवताना मन गहिवरते काकांचे. आईपरी माया करी संसारात साथ देणाऱ्या सासूबाई, सासऱ्यांच्या ममतेने मन माझे आनंदाने भरून जाईल. काम करून दमलीस का म्हणताना नवरा विचारतो प्रेमाने, मुलांच्या सुखासाठी झटताना दोघेही संसार करतो अनिताताई, तुम्ही सुंदर तर दिसताच आणि सादरीकरण देखील सुंदर केलेत. तर मंडळी, अनिताताईंनी नात्यावर आधारित सुंदर आठवण आपल्या काव्यात व्यक्त केली आहे. आठवण याबद्दल सिद्धहस्त कवी श्री मिलिंद जोशी सर म्हणतात, एक आठवण पुसूनही, एक आठवण पुसूनही पुसली न जाणारी, एक आठवण पुसूनही पुसली न जाणारी, भिंतीवर उरलेल्या पुरातन घड्याळाच्या खुणेसारखी, भिंतीवर उरलेल्या पुरातन घड्याळाच्या खुणेसारखी. पुन्हा रंग पोतावा लागणार आता, पुन्हा रंग पोतावा लागणार आता काळावर. किती किती सुंदर लिहिलेलं आहे. खरंच आठवणी या प्रत्येकाच्या कशा असतात, खरंच निव्वळ कमाल आहे अगदी. यानंतर मी सादर आमंत्रित करते श्री हेमंत कुलकर्णी सर यांना. कुलकर्णी सर बेस्टमध्ये अभियांत्रिकी विभागात पर्यवेक्षक या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी 100हून अधिक वृत्तबद्ध कविता आणि मुक्तछंद रचना केल्या आहेत. त्यांचे ललित लेखन, कथा असे 20 कविता आणि कथासंग्रह आगामी काळात प्रकाशित करण्याचा त्यांचा मानस आहे. यासाठी साकव्यतर्फे आपणास हार्दिक शुभेच्छा सर. तर हेमंत सरांना मी विनंती करते की त्यांनी त्यांची कविता सादर करावी. हेमंत सर. नमस्कार, मी हेमंत कुलकर्णी, राहणार मुलुंड, मुंबई. आठवण या विषयावरील माझी कविता सादर करतो आहे. कवितेचं शीर्षक आहे आठवणींच्या हिंदोळ्यावर. लवंगलता या वृत्तातली ही कविता आहे. आठवणीच्या हिंदोळ्यावर अलगद झुलतो झोका, आठवणीच्या हिंदोळ्यावर अलगद झुलतो झोका. प्रेम आठवे मैत्र आपुले कधी असूया धोका, प्रेम आठवे मैत्र आपुले कधी असूया धोका. वरवर जाता मौज वाटते स्मरती भेटी गाठी, वरवर जाता मौज वाटते स्मरती भेटी गाठी. खाली येता ऊर्ध पापे खंजीर स्मरतो पाठी, खाली येता ऊर्ध पापे खंजीर स्मरतो पाठी.
गहन विचारी गाठ बांधली, डळमळ करते फांदी. गहन विचारी गाठ बांधली, डळमळ करते फांदी. पुन्हा स्थिरावे मागे पुढती, सुख स्वप्नांची नांदी. पुन्हा स्थिरावे मागे पुढती, सुख स्वप्नांची नांदी. मान मरातब आनंदाची, झुळूक येतसे हलता. मान मरातब आनंदाची, झुळूक येतसे हलता. अपमानाचे उष्ण उसासे, कलता डुलता झुलता. अपमानाचे उष्ण उसासे, कलता डुलता झुलता. घन थेंबाचे टपटप मोती, अभिषेकाच्या स्मरणी. घन थेंबाचे टपटप मोती, अभिषेकाच्या स्मरणी. क्षणात होते नभते झाले, गळून पडती चरणी. क्षणात होते नभते झाले, गळून पडती चरणी. कडी कडीच्या जशा शृंखला, भावबंधनासाठी. कडी कडीच्या जशा शृंखला, भावबंधनासाठी. पाटा समत्या सपाट होती, बंध मोकळ्या गाठी. पाटा समत्या सपाट होती, बंध मोकळ्या गाठी. कोण आडवा येतो राक्षस, थांबवितो का झोका. कोण आडवा येतो राक्षस, थांबवितो का झोका. ओळखीचाच जीवलग की हा, पुनश्च देतो धोका. ओळखीचाच जीवलग की हा, पुनश्च देतो धोका. बळे बळे तू स्मृती भ्रमाने, करशी माझी कोंडी. बळे बळे तू स्मृती भ्रमाने, करशी माझी कोंडी. आठवणीचा प्रवाह झरझर, आठवणीचा प्रवाह झरझर. फुटतो पाझर धोंडी, फुटतो पाझर धोंडी, फुटतो पाझर धोंडी. सुंदर वृत्तबद्ध रचना सर. वृत्तबद्ध रचनेचा गोडवा काही औरच असतो, हो ना सर? आपल्या कवितेत भावभावनांचे सुंदर कंगोरे बघायला मिळाले. कवी ग्रेस यांच्या आठवण या कवितेतील 4 ओळी मी आपणासमोर सादर करू इच्छिते. तू व्याकुळ संध्यासमयी, शब्दांचा जीव वितळतो. तू व्याकुळ संध्यासमयी, शब्दांचा जीव वितळतो. डोळ्यात कुणाच्या क्षितिजे, मी अपुले हात उजळतो. डोळ्यात कुणाच्या क्षितिजे, मी अपुले हात उजळतो. काय म्हणावं, निव्वळ कमाल. यापेक्षा दुसरा शब्द सुचत नाही. यानंतर मी सादर आमंत्रित करते श्री किरण वेताळ सरांना. किरण सरांना सायकलिंग, पोहणे, भटकंती या सर्वांचीच आवड आहे. तसेच वाचन, काव्यलेखन यात रुची आहे. त्यांना आत्तापर्यंत निरनिराळ्या काव्य स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ ते सर्वोत्कृष्ट असे पुरस्कार मिळाले आहेत. तर ऐकूयात त्यांची आठवण या विषयावरील सुंदर कविता. नमस्कार, मी किरण वेताळ. आठवण या विषयावर माझी रचना सादर करतो. शीर्षक आहे भान तू हरपुनी. ऐक ना तू सखे हाय सांगू कसे. ऐक ना तू सखे हाय सांगू कसे. ती तुझी आठवण होत नाही जुनी. ती तुझी आठवण होत नाही जुनी. मैफिलीची कशी रोज ही मांडणी. मैफिलीची कशी रोज ही मांडणी. वेळ लावी जीवा
ती तुझी ओढणी, वेड लावी जीवा ती तुझी ओढणी. पाठमोरी उभी शांत डोहावरी, पाठमोरी उभी शांत डोहावरी, एक वेणी तुझी मलमली साखळी, एक वेणी तुझी मलमली साखळी. भान येते तुला थांबता बासरी, भान येते तुला थांबता बासरी. आज राधा कशी नांदते गोकुळी, आज राधा कशी नांदते गोकुळी. चाळ पायी तुझ्या आज नाही परी, चाळ पायी तुझ्या आज नाही परी. नादवाया पुरे पावलांचा ध्वनी, नादवाया पुरे पावलांचा ध्वनी. गात येते जणू राग तू मारवा, गात येते जणू राग तू मारवा. जागवाया मला मंद ताऱ्यातुनी, जागवाया मला मंद ताऱ्यातुनी. एक तू सांगना, एक तू वागना, एक तू सांगना, एक तू वागना. काय आहे तुझ्या नाचणाऱ्या मनी, काय आहे तुझ्या नाचणाऱ्या मणी. तोड तू बंधने संपवाया दरी, तोड तू बंधने संपवाया दरी. एकदा ये घरी घर तुझे सोडूनी, एकदा ये घरी घर तुझे सोडूनी. साध घालू नको, वाद घालू नको, साध घालू नको, वाद घालू नको. बांध डोळ्यास मी घालतो साजनी, बांध डोळ्यास मी घालतो साजनी. ओठ ओठातुनी, ओठ ओठातुनी, धुंद स्पर्शातुनी, ओठ ओठातुनी, धुंद स्पर्शातुनी. बिलग देहास या भान तू हरपुनी, बिलग देहास या भान तू हरपुनी, बिलग देहास या भान तू हरपुनी. धन्यवाद. सुंदर कविता सादर केलीत आपण. सर, आपल्या कवितेवर मला सुचलेल्या 4 ओळी मी सादर करू इच्छिते. आठवणीच्या मैफिलीशी जुळली सखे सुरेल नाळ, आठवणींच्या मैफिलीशी जुळली सखे सुरेल नाळ. नयन बोलके तुझे अन, भाव करी मज घायाळ, नयन बोलके तुझे अन, भाव करी मज घायाळ. आणि आपले वैभव जोशी सर काय म्हणतात ते ऐका. परतीच्या वाटेलाही तुझेच वळण, परतीच्या वाटेलाही तुझेच वळण. जिथे जावे तिथे तुझी आठवण, परतीच्या वाटेलाही तुझेच वळण. जिथे जिथे जावे तिथे तुझी आठवण, तुझी आठवण. काय बोलावं, निव्वळ कमाल. यानंतर मी आमंत्रित करते ज्योती कुलकर्णी ताई यांना. ज्योतिताईंना गीतेतील मोक्षकल्पना आणि तुलसीदास की भक्ती या 2 विषयावरील निबंधाच्या युनिव्हर्सिटी लेव्हलच्या स्पर्धेत आणि गीता धर्म मंडळाच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. तर ऐकूयात त्यांची आठवण या विषयावरील सुंदर कविता.
यानंतरची सूत्रसंचालनाची सूत्रे मी माझी सखी स्नेहलताई कुलकर्णी यांना सोपवते. ज्योतिताई, आपण आपली कविता सादर करावी. नमस्कार. माझ्या कवितेचे नाव आहे आठवण. किलकिले केले मनाचे दार, किलकिले केले मनाचे दार, हुंदडल्या आठवणी फार. किलकिले केले मनाचे दार, हुंदडल्या आठवणी फार. परीक्षा म्हणजे जीवाला घोर, परीक्षा म्हणजे जीवाला घोर, निकालाच्या दिवशी खात्रीनं मार. परीक्षा म्हणजे जीवाला घोर, निकालाच्या दिवशी खात्रीनं मार. बालपणीचा काळ सुखाचा, बालपणीचा काळ सुखाचा, आम्ही होतो खूप दंगेखोर. बालपणीचा काळ सुखाचा, आम्ही होतो खूप दंगेखोर. अभ्यासाची नव्हती चिंता, अभ्यासाची नव्हती चिंता, नेहमी खेळावं पोलीस चोर. अभ्यासाची नव्हती चिंता, नेहमी खेळावं पोलीस चोर. वडीलधाऱ्यांचा धाक केवढा, वडीलधाऱ्यांचा धाक केवढा, तरी सुचायच्या भलत्याच खोड्या. वडीलधाऱ्यांचा धाक केवढा, तरी सुचायच्या भलत्याच खोड्या. सख्यांसाठी पळवल्या वड्या, सख्यांसाठी पळवल्या वड्या, आईनं दिल्या मग चांगल्याच छड्या. सख्यांसाठी पळवल्या वड्या, आईनं दिल्या मग चांगल्याच छड्या. घरे होती शेजार पाजारची, घरे होती शेजार पाजारची, सारी मंडळी आपल्याच घरची. घरे होती शेजार पाजारची, सारी मंडळी आपल्याच घरची. सख्खे नव्हते चुलत नव्हते, सख्खे नव्हते चुलत नव्हते, सारीच माणसं जिव्हाळ्याची. सख्खे नव्हते चुलत नव्हते, सारीच माणसं जिव्हाळ्याची. असे होते माझ्या आठवणीचे गाव, असे होते माझ्या आठवणीचे गाव, गेली तिथे माझ्या मनाची नाव. असे होते माझ्या आठवणीचे गाव, गेली तिथे माझ्या मनाची नाव. वल्हविले मनाला, वल्हविले मनाला, गेले तिथपर्यंत, भोज्याला शिवून आले इथपर्यंत. वल्हविले मनाला, गेले तिथपर्यंत, भोज्याला शिवून आले इथपर्यंत. जपून ठेवावा हा अनमोल ठेवा, जपून ठेवावा हा अनमोल ठेवा, माझ्या मनीचा निरागस मेवा. जपून ठेवावा हा अनमोल ठेवा, माझ्या मनीचा निरागस मेवा. बघून सारेच करतील माझा हेवा, बघून सारेच करतील माझा हेवा, असा आशिष द्यावा मला देवा. बघून सारे करतील माझा हेवा, असा आशिष द्यावा मला देवा, द्यावा मला देवा. धन्यवाद. नमस्कार, मी स्नेहा कुलकर्णी. आपण आठवणी या विषयावर कविता ऐकत आहोत. आपल्या मनात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आठवणींची साठवण असते. एकांतात ह्या आठवणी आपल्या मनाच्या कॅनव्हासवर सुखद आनंदाचे रंग भरत असतात. हे सुखद आनंदाचे रंग आपल्या आठवणींना सप्तरंगाच्या इंद्रधनुष्यात रंगवून टाकतात आणि आपले वेडेमन हळूच आठवणींच्या सफरीवर आपल्या प्रिय व्यक्तीच्या शोधात निघते. असाच आशय आपल्याला कवयित्री भारती बागल यांच्या कवितेतून जाणवतो. भारती बागल ह्या काव्यलेखन, काव्यवाचन आणि चारोळी लेखन करतात. त्यांनी वेगवेगळ्या विषयावर कविता लेखन करून सन्मानचिन्ह मिळवले आहे. माझा ब्लॉग या मासिक स्पर्धेत उत्कृष्ट काव्यलेखनाकरिता प्रशस्तीपत्रक देऊन त्यांना गौरविण्यात आलेले आहे. तेव्हा आता ऐकूयात भारती बागल यांची कविता. नमस्कार, मी सौ भारती राजेंद्र बागल, वडूज, सातारा. माझ्या कवितेचे शीर्षक आहे आठवण. आठवण. भर पावसात घातली होती घट्ट बाहू पाशांची मिठी, भर पावसात घातली होती
घट्ट बाहुपाशांची मिठी, तो एक क्षणच पुरा झाला अखंड आयुष्य सुगंधित करून टाकण्यासाठी. तो एक क्षणच पुरा झाला अखंड आयुष्य सुगंधित करून टाकण्यासाठी. भर पावसात घातली होती घट्ट बाहुपाशांची मिठी, तो एक क्षणच पुरा झाला अखंड आयुष्य सुगंधित करून टाकण्यासाठी. मनी नव्हते तेव्हा भयजन निंदेचे, मनी नव्हते तेव्हा भयजन निंदेचे, क्षणभरच जगलो पण ते आयुष्य सोमर्जीचे, क्षणभरच जगलो पण ते आयुष्य सोमर्जीचे. मनी नव्हते तेव्हा भयजन निंदेचे, क्षणभरच जगलो पण ते आयुष्य सोमर्जीचे. चिंता नसते आता कधीच भूत भविष्य वर्तमानाची, चिंता नसते आता कधीच भूत भविष्य वर्तमानाची. सवयच झाली मनाला स्वधुंदीत राहण्याची, सवयच झाली मनाला स्वधुंदीत राहण्याची. आठवणीत या रमताना, आठवणीत या रमताना स्वर्ग सुख भेटते, आठवणीत या रमताना स्वर्ग सुख भेटते, अंतर्मनात नित्य सुखद अनुभूती साठते. आठवणीत या रमताना स्वर्ग सुख भेटते, अंतर्मनात नित्य सुखद अनुभूती साठते. नसतो जवळ तो जेव्हा जेव्हा, नसतो जवळ तो जेव्हा जेव्हा आठवण त्याची असते, नसतो जवळ तो जेव्हा जेव्हा आठवण त्याची असते. एकटी कुठे मी मग दुनियासोबत भासते, एकटी कुठे मी मग दुनियासोबत भासते. आठवणीला या फुटत राहतात नित्य नवे अंकुर, आठवणीला या फुटत राहतात नित्य नवे अंकुर. अडखळत नाही पाऊल कधीच, रोम रोमातून ओसंडत राहतो चैतन्याचा पूर. आठवणीला या फुटत राहतात नित्य नवे अंकुर, रोम रोमातून ओसंडत राहतो चैतन्याचा पूर. धुंद वेडे मन माझे, धुंद वेडे मन माझे या आठवणीच्या सागरात डुंबत राहते, धुंद वेडे मन माझे या आठवणीच्या सागरात डुंबत राहते. मार्गातील दुःख संकटांना स्वधुंदीत चिरडत जाते, मार्गातील दुःख संकटांना स्वधुंदीत चिरडत जाते. धुंद वेडे मन माझे या आठवणीच्या सागरात डुंबत राहते, मार्गातील दुःख संकटांना स्वधुंदीत चिरडत जाते. आठवणी राहतात या खोल मनाच्या कप्प्यात, आठवणी राहतात या खोल मनाच्या कप्प्यात. सुख आनंदाचा रंग भरतात नित्य माझ्या जीवनात, आठवणी राहतात या खोल मनाच्या कप्प्यात. सुख आनंदाचा रंग भरतात नित्य माझ्या जीवनात. प्रत्येकाने रमावं कधी कधी, प्रत्येकाने रमावं कधी कधी या सुखद आठवणींच्या सागरात, प्रत्येकाने रमावं कधी कधी या सुखद आठवणींच्या सागरात. त्याच तर भरतात नित्य नव्याने उत्साह मनात, त्याच तर भरतात नित्य नव्याने उत्साह मनात. हास्य उमलते ओठी आठवणींना या कुरवाळताना, हास्य उमलते ओठी आठवणींना या कुरवाळताना. भर पावसातली पहिली भेट पती परमेश्वराची आठवताना, भर पावसातली पहिली भेट पती परमेश्वराची आठवताना. हास्य उमलते ओठी आठवणींना या कुरवाळताना, भर पावसातली पहिली भेट पती परमेश्वराची आठवताना, भर पावसातली पहिली भेट पती परमेश्वराची आठवताना. धन्यवाद. आपण आठवणी अगदी आपल्या मनाला भिडणाऱ्या विषयावरील कविता ऐकत आहोत. आपले मन पाखरू होऊन आठवणींच्या नभांगणात जाऊन पोहोचले की आपल्या आठवणींचा दरवळ आपल्या मनाच्या गाभाऱ्यात झिम्मा घालायला लागतो आणि आपण त्या झिम्म्याच्या लयतालीत आठवणींचे एक एक पान उलगडू लागतो. असाच आठवणींचा लयताल अनुभवायला लावणारी कविता मराठी हिंदी लेखिका ऐश्वर्या डगावकर आपल्याला ऐकवणार आहेत. महाराष्ट्र शासनातर्फे ऐश्वर्याताईंना अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्र लेखनासाठी पारितोषिक मिळाले आहे. त्यांचा हिरकणी नावाचा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे आणि एक कविता संग्रह प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. उत्कर्ष साहित्य संस्थेच्या कविता सादरीकरण स्पर्धेत त्यांना बक्षीस मिळाले आहे. तसेच त्या कथाकथनही करतात. दिवाळी अंकासाठी त्या नियमित लेखन करतात. तर आता आपण ऐश्वर्याताईंच्या कवितेतून
आठवणींच्या दुनियेच्या सफरीचा अनुभव घेऊयात. नमस्कार, मी सौ ऐश्वर्या डगावकर, इंदोर. मी माझी स्वलिखित कविता सादर करत आहे. आठवण. आठवणींच्या पाऊल खुणा, आठवणींच्या पाऊल खुणा अजूनही स्मरती माझ्या मना. आठवणींच्या पाऊल खुणा अजूनही स्मरती माझ्या मना. आप सातले वाद मोकळे, आप सातले वाद मोकळे, हास्याचे ते रंग वेगळे. आप सातले वाद मोकळे, हास्याचे ते रंग वेगळे. आठवणींनी गुदमरले, आठवणींनी गुदमरलेले अगणित वेडे श्वास बावले. ओट्यावरल्या गप्पा गोष्टी, ओट्यावरल्या गप्पा गोष्टी कुरकरणारे ते झोपाळे. शेजाऱ्यांच्या अंगणातले, शेजाऱ्यांच्या अंगणातले पेरू कैऱ्या चिंचा बोरे. शेजाऱ्यांच्या अंगणातले पेरू कैऱ्या चिंचा बोरे. चाहुल येता माळ्याची, चाहुल येता माळ्याची आम्ही केलेले पोबारे. अंगणातल्या ओल्या लाट्या, अंगणातल्या ओल्या लाट्या खातानाही पडती धपाटे. अंगणातल्या ओल्या लाट्या खातानाही पडती धपाटे. आठवताच ओले होती, आठवताच ओले होती मम डोळ्यांचे अजून कोपरे, मम डोळ्यांचे अजून कोपरे. सणासुदीची, सणासुदींची गंमत जम्मत, सणासुदींची गंमत जम्मत मिळून केलेली अंगत पंगत. सणासुदींची गंमत जम्मत मिळून केलेली अंगत पंगत. खेळ आट्या पाट्यांचा, खेळ आट्या पाट्यांचा सख्यांसोबत सागर गोट्यांचा. चैत्र गौरीचे हळदी कुंकू, चैत्र गौरीचे हळदी कुंकू जन्माष्टमीचा गोपाळ काला. चैत्र गौरीचे हळदी कुंकू जन्माष्टमीचा गोपाळ काला. करून जातो आजही मनाचा कोपरा न कोपरा ओला. अंगाईच्या गीतामधला, अंगाईच्या गीतामधला चंदा मामा कुठे लोपला. अंगाईच्या गीतामधला चंदा मामा कुठे लोपला. आता न मिळती खाण्यासाठी, आता न मिळती खाण्यासाठी शेतांमधल्या हिरव्या कोंब्या. गुदमरलेले श्वास आमचे, गुदमरलेले श्वास आमचे कसे जपावे मल्टीमध्ये. गुदमरलेले श्वास आमचे कसे जपावे मल्टीमध्ये. झुलण्यासाठीही नच मिळती, झुलण्यासाठीही नच मिळती जुन्या वडाच्या त्या पारंब्या. आतल्या आत झुरतो आम्ही, आतल्या आत झुरतो आम्ही घुसमटते आमची पिढी. आतल्या आत झुरतो आम्ही घुसमटते आमची पिढी. ओलावतात डोळ्यांच्या कडा, ओलावतात डोळ्यांच्या कडा पाहुणी उमळताना झाडांच्या जडा. किती झेलले वादळ वारे, किती झेलले वादळ वारे रोजच पडती झाडे वाडे. किती झेलले वादळ वारे रोजच पडती झाडे वाडे. स्वस्थ बसतो हृदयातील, स्वस्थ बसतो हृदयातील बंद करून आता आम्ही माणुसकीची पहा की वाडे. माणुसकीची पहा की वाडे, माणुसकीची पहा की वाडे. आठवणी या विषयावरील कविता ऐकताना आपल्या मनात आठवणींच्या गतस्मृतीची तार झंकारते आणि आपण त्यात नादमुग्ध होऊन जातो. मनात सप्तसूर आळवत आपण आठवणींच्या झुल्यावर झोके घ्यायला लागतो. आठवणींचा एक एक पदर उलगडताना नकळतपणे आठवणींचा रत्नजडीत पेटारा उघडतो आणि असे वाटते, डोहात उतरलं तर खोली कळेल, पापण्यात उतरलं तर ओली कळेल. रंगून गेलात आठवणींच्या धुक्यात तर साकव्य कविकट्ट्याची मैफल फुलेल. असाच आशय मेघना आगवेकर यांच्या कवितेत आहे. मेघना आगवेकर यांचे शिक्षण MCOM LLB झालेले आहे.
त्यांचे मिस्टर वकील असल्यामुळे त्यांच्याबरोबर 28 वर्ष सहवकिलीचा त्यांना अनुभव आहे. वर्तमानपत्र व दिवाळी अंकात त्यांनी लेखन केलेले आहे. त्यांनी 12 मैत्रिणींनी मिळून धरित्री नावाचा चारोळी संग्रह प्रकाशित केलेला आहे. त्याला हेरिटेज इंटरनॅशनल अवॉर्ड प्राप्त झालेले आहे. तर वकिली पेशात असूनही कविता लिहिणाऱ्या संवेदनशील कवयित्रीची कविता आता आपण ऐकूयात. नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे आठवणींचा हिंदोळा. आयुष्याच्या वाटेवरती आठवणींचा हिंदोळा. आयुष्याच्या वाटेवरती आठवणींचा हिंदोळा. जणू मौशार लोण्याचा गोळा. जणू मौशार लोण्याचा गोळा. दाटतो तयाप्रती भाव आगळा. दाटतो तयाप्रती भाव आगळा. आठवणींचा हिंदोळा देतो गतस्मृतींना उजाळा. आठवणींचा हिंदोळा देतो गतस्मृतींना उजाळा. अलवार मारतो फेरफटका गतदिनात. अलवार मारतो फेरफटका गतदिनात. अन जागवितो भूतकाळा. अन जागवितो भूतकाळा. आठवणींचा हिंदोळा जणू रत्नजडिताचा पेटारा. आठवणींचा हिंदोळा जणू रत्नजडिताचा पेटारा. उलगडता एक एक आठवण. उलगडता एक एक आठवण. रंगून जातो जीव सारा. रंगून जातो जीव सारा. आठवणींच्या हिंदोळ्यात सापडते मज एक साडी. आठवणींच्या हिंदोळ्यात सापडते मज एक साडी. मन जाते माहेरी अन होते की हो मी भाववेडी. मन जाते माहेरी अन होते की हो मी भाववेडी. आठवणींच्या हिंदोळ्यात सापडते मज एक जुने पाने पत्र. आठवणींच्या हिंदोळ्यात सापडते मज एक जुने पाने पत्र. वाचून मजकूर त्यातला. वाचून मजकूर त्यातला. अचंबित होती की हो गात्र. अचंबित होती की हो गात्र. आठवणींच्या हिंदोळ्यात सापडते एका ताटलीवर माझे नाव. आठवणींच्या हिंदोळ्यात सापडते एका ताटलीवर माझे नाव. काय सांगू राव माझाच मी हो खाते की हो भाव. माझाच मी हो खाते की हो भाव. आठवणींच्या हिंदोळ्यात व्यक्ती काळ स्थळ परत्वे आठवणी भिन्न. आठवणींच्या हिंदोळ्यात व्यक्ती काळ स्थान परत्वे आठवणी भिन्न. कधी करती मनास उद्विग्न तर कधी करती मनास प्रसन्न. कधी करती मनास उद्विग्न तर कधी करती मनास पाक्षिक कविकट्टा वर्ष 3 पुष्प पहिले या भागाच्या शेवटच्या टप्प्यात मी सादर आमंत्रित करते या कार्यक्रमाच्या समीक्षक जयश्रीताई कुलकर्णी यांना. त्यांनी आज सादर केल्या गेलेल्या रचनातून 2 रचनांची निवड करून निकाल कळवावा आणि उपांत्य आणि अंतिम फेरीबद्दल सविस्तर माहिती द्यावी ही विनंती. आणि सदस्य हो ज्यांनी आजच्या या भागामध्ये कविता सादर केल्या आणि जे विनर आहेत त्यांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन. धन्यवाद. नमस्कार. मी जयश्री जिवाजी कुलकर्णी साकव्य पाक्षिक कविकट्टा यामध्ये सहभागी झालेल्या सर्व कवी आणि कवयित्रींचं मी मनापासून स्वागत करते. साकव्य पाक्षिक कविकट्टा ही जी संकल्पना आहे त्यामागचा मूळ उद्देशच असा आहे की कवींचे हात लिहिते व्हावेत आणि आशयघन कविता लिहिता लिहिता आपल्या कवितेचं सादरीकरणसुद्धा उत्तम प्रकारे व्हावं याकडे त्यांनी लक्ष द्यावं. आज ज्या कविता तुम्ही सादर केलात त्याच्यामध्ये मूळ अट एक होती की तुम्ही पाठांतरासहित त्या कविता सादर करायच्या होत्या. या वयाला खरं म्हणजे अवघड आहे पाठांतर करणं, पण तरी पण 7 जणांनी छान प्रयत्न केलेला आहे आणि छान सादरीकरण केलं आहे. कविता पण छान आहेत सगळ्या आणि मला वाटतं हेच साकव्य पाक्षिक कविकट्ट्याचं यश आहे. आज जे सादरीकरण झालं ते त्या कविता मी मनापासून ऐकल्या, मनापासून वाचल्या आणि या सगळ्या 7 कवींच्या कवितांमधून मला आता 2 कवींची निवड करायची आहे अंतिम फेरीसाठी आणि उपांत्य फेरीसाठी.
2 कवी पुढे जातील, पण उरलेल्या 5 जणांना मी सांगेन की तुम्ही निराश होऊ नका. छान लिहित राहा, छान सादरीकरणाचा प्रयत्न करा. तसे तर सगळेच विजेते आहेत, पण थोडं आगमागे म्हणून 2 कवी ते पुढे गेले. तर आज मी श्री किरण वेताळ यांची निवड करते आहे उत्तम सादरीकरणासाठी, आणि ते आता अंतिम फेरीमध्ये गेलेले आहेत. आणि त्यानंतर उत्तम रचनेसाठी मी निवड करते आहे श्री हेमंत कुलकर्णी यांची. ते उपांत्य फेरीसाठी गेलेले आहेत. त्यांना परत एकदा सादरीकरणाची संधी मिळणार आहे. या दोघांना शुभेच्छा माझ्या पुढील प्रवासासाठी. कारण खूप आनंद मिळतो इथे. मी या अनुभवातून गेलेली आहे. पण उरलेल्यांना मी सांगेन की तुम्ही लिहित राहा, थांबू नका. जो रुकता नहीं वो एक दिन जीतता ही है, हे लक्षात घ्या आणि लिहित राहा. सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. तर मंडळी, फुलत आहे कविता, बहरत आहे काव्य आणि कवन शृंगारितो पाक्षिक कविकट्टा साकव्य. आठवतंय का आपलं हे ब्रीदवाक्य? हे ब्रीदवाक्य आपल्या मनात कायम राहावं, त्यासाठीच आम्ही हे वाक्यसुद्धा काव्यातच सांगितलं आहे बघा. कारण आमचा ध्येय एकच, उद्देश एकच, कवितेचा सखोल अभ्यास घडावा आणि साकव्याची प्रत्येक कवयित्री आणि प्रत्येक कवी प्रसिद्ध व्हावा. आणि त्यासाठीच आम्ही या भागात सादरीकरण याला विशेष जोर दिलेला आहे. तुम्ही उत्कृष्ट रचनाकार आहातच. आपल्या रचनेला कंठस्थ करा आणि आपल्या शब्दांना अशा प्रकारे व्यक्त करा की त्या प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचले पाहिजे. हीच आमची सदिच्छा आणि याच आमच्या तुमच्यासाठी शुभेच्छा. आता या पर्व क्रमांक 3 साठी आम्ही जे समन्वयक नेमलेले आहेत त्यांचा परिचय करून देतो. सातत्याने कविता या विधेला जोपासणारी कवयित्री सौ ज्योती देशपांडे. स्वतःला सिद्ध करून काव्यक्षेत्रात यशस्वीरित्या तिने स्थापित केलेलं आहे. आणि त्यांच्यासोबत आपल्या बोलण्याच्या पद्धतीने आणि सुंदर शब्दसुमनाने आकाशवाणीपर्यंत पोचलेली आणखी एक समन्वयक आम्हाला लाभलेली आहे. ती म्हणजे स्नेहा गोडबोले. अरे क्षमा करा, स्नेहा कुलकर्णी. त्यांची बोलण्याची पद्धत इतकी गोड आहे की मला असं वाटलं त्यांचं आडनाव गोडबोले असावं. आता एक महत्त्वाची सूचना, तुम्ही साकव्यचे हितचिंतक सभासद आहात का? आजच्या आज आपल्या समूहात आमच्या साकव्यचे आदरणीय अध्यक्ष पांडुरंग कुलकर्णी सरांनी सूचना टाकलेली आहे, साकव्यचे हितचिंतक सभासद व्हा. त्यामुळे तुम्हाला साकव्यच्या प्रत्येक उपक्रमात, कार्यशाळेत, स्पर्धेत सहभागी व्हायला सोयीच असणार. आणि आता तुमचा निरोप घ्यायच्या आधी मला एका व्यक्तीचे मनःपूर्वक आभार मानायचे आहे, ज्यांच्यामुळे आपण हे सुंदररित्या प्रसारण बघू शकतो. ते म्हणजे आपले तंत्रसहाय्य आदरणीय मिलिंद दादा पगारे. व्यवस्थितरित्या सर्वांचे व्हिडिओ त्यांनी कंपाईल करून आणि उत्कृष्ट त्याचं प्रक्षेपण होईल याची काळजी घेतलेली आहे. आपण त्यांचे फक्त आभारच मानू शकतो, कारण ते आपल्या कायम पाठीशी असतात, कुठल्याही प्रकारचं मानधन न घेता. म्हणून आम्ही त्यांना मनापासून मान देतो. पगार त्यांना देऊच नाही शकत, कारण त्यांचं आडनावच पगार आहे असं आहे. मी थोडंसं संधी विग्रह करून बोलतो. तर मिलिंददादा पगारे यांचे मनःपूर्वक आभार. तर आनंद घेऊया आजच्या या कविकट्ट्याच्या आणि या वर्षभरात होणाऱ्या सर्व साकव्य पाक्षिक कविकट्ट्यांचा. धन्यवाद. नमस्कार.